तर आता आपण पोचलो आहोत द्वारका नगरीमध्ये. बरोबर 7ला आली रे गाडी. उतरला आपल्याला इंडियाचा फ्लॅग दिसला. दाखवतो थांबा तुम्हाला. दिसला इंडियाचा फ्लॅग. अरे यार आ जाओ. इंडियाचा फ्लॅग. तर आम्हाला द्वारकासाठी रिक्षा भेटली आहे. द्वारका 20 किलोसाठी शेअरिंग 20 रुपये घेते. पोचला पण वगैरे. तर आम्हाला थोडंफार शोधल्यानंतर एक रूम भेटला आहे. रूम कसं दाखवतो तुम्हाला. रूम एकदम छान रूम आहे असं रेस्ट करण्यासाठी. तर आता आपण रूममध्ये आलो आहोत. आपल्याला थोडं शोधल्यानंतर रूम भेटला आहे. तर रूमचं नाव आहे की श्री अखिल भारतीय वैष्णव ब्राह्मण समानंदीय समाज. असं एवढं मोठं रूमचं नाव. ॲक्च्युली धर्मशाळा आहे ना ही. धर्मशाळा आणि कुठे आहे. आता आपण थोडं फ्रेश होऊया आणि फ्रेश झाल्यानंतर तर चला. तर आता आपण फ्रेश झालो. आता आपण कपडे घालूया आणि भेटूया थोड्याच वेळात. हा झाला रेडी. घालूया कपडे आणि भेटूया. तर आपण आता रेडी झालो आहोत. तर आपण चाललो आता द्वारकासाठी. आणि द्वारकाचं मंदिर तर आपण संध्याकाळी जाणार आहोत. द्वारकाच्या मंदिराला आधी इकडचे जे लोकल मंदिर आहेत आणि जे ऐतिहासिक स्पॉट्स आहेत ते आपण आधी बघायला चाललो आहे. तर आधी आपण थोडं नाश्ता पाणी करून घेऊया आणि जाऊया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्ही व्हिडिओ अशीच पूर्ण बघत राहा. तुम्हाला खूप आवडेल. चला जय शिवराय. तर आपण आता निघालो आहोत नाश्ता करायला. तर आपण नाश्ता करूया थोडा आणि आपण जी ऑटो आजच्या पूर्ण दिवसासाठी जी सांगितली होती त्यांना लावूया फोन आणि त्यांच्यासोबत जाऊया फिरायला. तर आपले ऑटोवाले काका आहेत. ही आपली रिक्षा आहे. ही आपल्याला सर्वेकडे फिरवणार आहे. तर आपण रिक्षामध्ये बसूया. हे तर काकांना सांगितलंच आहे आपण काकांना बोलले की आपण आधी नाश्ता करावा. मग नाश्ता करून मग आपण जाऊया पुढच्या आपल्याला जायचं. अच्छा खाते ना खाते हो. तर इकडे आहे नाश्ता. आपण नाश्ता करूया इकडे. चलो अभी करो नाश्ता. नहीं हमने कर लिया. अरे चलो ना. नहीं आपको छोड़ के मैं घर पे नाश्ता करने ही गया. अच्छा अच्छा. फिर इधर आके खड़ा होकर मैं आ जाओ. ओके ओके चलो ठीक आहे. हम नाश्ता करके आते. चलो फिर आपण नाश्ता करूया. तर आपण द्वारकाला आता नाश्ता करायला आलो आहोत. फास्ट फूडचं नाव आहे इकडे ठाकेर फास्ट फूड म्हणून फास्ट फूडचं नाव आहे. तर आपण इथं गुजरातचं स्पेशल जलेबी फाफडा एक मागवला आहे आणि 2 पुरी आणि भाजी मागवली. तर आपण ते खाऊया आणि जाऊया. रिक्षा आपली बाहेरच उभी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता आपण चाललो आहेत बेट द्वारकामध्ये. कारण तिथे 12:30 वाजता बंद होतं. त्यामुळे मग काका बोलले की आधी आपण बेट द्वारका करून घेऊया. मग त्यानंतर मग इकडचे लोकल स्पॉट आणि मग बाकीचे जे मंदिर आहेत ते आपण फिरू. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चला.
मिनिटामध्ये द्वारकाधीश मंदिर म्हणजेच बेट द्वारकामध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो की हे सर्व कसं आहे. तर आपण आता पोचलो आहोत द्वारका बेटमध्ये. दाखवतो तुम्हाला पुढे काय असेल काय नाही ते. थोडं अजून पुढे चालायचंच आहे. थोडं जातो पुढे आणि मग तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरच पूर्ण द्वारका बेटमध्ये. आधी मंदिर लागेल ना आपल्याला. आधी मंदिर आणि नंतर बेट. खूप अरे स्टॉल वगैरे आहेत. काय जेवायचं वगैरे असं नाश्ता वगैरे खाण्याला. तर मला तुम्हाला दाखवता येऊ शकत नाही बहुतेक, कारण इकडे पुढे मोबाईल अलाउड नाही आहे. तर आम्ही आता हे बघा ऐका, अपना मोबाइल कैमरा काउंटर पर जमा कराएं और टोकन प्राप्त आता करें मोबाईल और काउंटरवर टोकन जमा संभाल करतो. कर रखें. धन्यवाद. जय द्वारकाधीश. तर इकडे आम्ही मोबाईल आता कृपया जमा ध्यान करतो. दें, मंदिर आ गया. तर आपण आता जरा एका ठिकाणी थांबलो आहोत. त्या ब्रिजवरच, सुदर्शन सेतू या ब्रिजवर थांबलो आपण. तर मगाशी मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिकडे काय दाखवता आलं नाही. पण आम्ही ज्या ठिकाणी गेलतो, ज्या मंदिरात गेलतो, त्या मंदिराचं नाव होतं द्वारकाधीश मंदिर. त्या मंदिरामध्ये सुदामा आपल्या श्रीकृष्णांना भेटायला गेले तांदूळ घेऊन. अशी त्याची हिस्ट्री आहे. जास्त अजून पुढे काय मला माहिती नाही एवढं, बट तेवढंच माहिती आहे. म्हणून आम्ही त्या मंदिराचं दर्शन घेऊन झालं. समोरच अजून एक पुढे ते सोन्याची द्वारका म्हणून होतं, पण तिथं काम चालू होतं किंवा काय, आणि ते सोन्याची नाही असं बोलले काका. काम चालू असल्यामुळे आम्ही ती द्वारका बघायला नाही गेलो. अशीच रिक्षा गेली आणि आता इथे मध्ये आम्ही सुदामा सेतूला थांबलो आम्ही. खूप मोठा ब्रिज आहे, तिथं आम्ही थांबलो आहे. तिथून थोड्याच वेळात निघू आम्ही. तर आता आपण चालू गोपी तलावला. आता आपण जिथे आलो तिथे त्याचं नाव आहे गोपीनाथ तलाव. तुम्हाला दाखवतो गोपीनाथ तलावचे वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला काय आहे तिकडे. चला तुम्हाला आधी तलाव दाखवतो. तलाव पुढे आहे ना. तर आपण आता त्या तलावाच्या जवळ पोचलो आहोत. आपल्या समोर तलाव आहे, दाखवतो आपला. गोपी तलाव. आपके पास गोपी चंदन है ना? हाँ, गोपी चंदन. ये सब गोपी चंदन है क्या? हाँ, सब गोपी चंदन 20 रुपया के. अच्छा. हाँ, वे राइट बस. तर आपण आता इकडून निघालो आहोत. तर आपण चाललो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटवर आजच्या. तर बघूया आता आपले काका रिक्षावाले आपल्याला दुसऱ्या कुठल्या स्पॉटवर नेतात. चला. तर समोरच आपली रिक्षा आहे. आपण आपल्या रिक्षामध्ये बसूया आता आणि जाऊया आपल्या पुढच्या स्पॉटवर. चला आम्ही नेक्स्ट स्पॉट काबे आपला नागेश्वर. आणि नागेश्वर महादेव मंदिर तर तुला माहीतच असतं. आता आपण चालू आहे आपल्या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर चला जाऊया आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि जाऊया त्यांचं दर्शन. चला. आतमध्ये एंट्री केल्या गेल्याच महादेवांची एवढी मोठी विशाल मूर्ती बघितली. तर आपण आता चाललो दर्शनासाठी नागेश्वर महादेवांचं.
तर आपल्या इथलं नागेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे. तर खूप छान दर्शन झालं, जास्त गर्दी नव्हती. तर आपण आता चाललो आपल्या पुढच्या स्पॉटवर. ते आता परत आपल्या काकांना विचारूया आपण कुठे नेते ते आम्हाला. तर आपण आता आलो आहोत आपल्या ऑटोजवळ आणि जाऊया आपल्या पुढच्या स्पॉटवर. चला तर आता जो नेक्स्ट स्पॉट आहे घेऊनच जातो. चला. तर आपण आता आलो आहोत शिवराजपूर बीचमध्ये. एकदम छान असं हा बीच आहे इथे. बघू इथे जर आपल्याला काय ॲक्टिव्हिटीज जर करायला भेटला असेल वॉटर ॲक्टिव्हिटीज तर आपण त्या वॉटर ॲक्टिव्हिटीज करूया. तुम्हालाही दाखवतो कसा आहे या बीच आणि आपण करूया हा बीच एक्सप्लोअर. तर चला किंवा सोबत राहा, मी तुम्हाला दाखवतो या इकडच्या गोष्टी खूप चांगल्या. तर आपण चाललो आता बोटिंग करायला बोटमध्ये. दादासमोर चाललेत आपल्याला तिकडे दाखवते कसं काय काय नाही. चला माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला बोटमध्ये बोटचा व्ह्यू. तर ते आपल्याला सेफ्टी जॅकेट घालायला देतं. जूते आप निकाल देना यहाँ पे निकाल दो. हाँ यहाँ पे निकाल दो, कोई दिक्कत नहीं. कार्तिक चप्पल काढायची इकडेच. तर घालूया आपण जॅकेट आणि जाऊया खाली. मला आणि माझा मोबाईल. तर आपण सेफ्टी गार्ड घातलेलं आहे. खूप थंड वारा वाटतं इथे, खूप मस्त वाटतं. तू घाल ना. तुला बोला चप्पल टाक करू. चप्पल घेऊन आला इकडे मेंटल. तर आपण चालू आता बोटमध्ये बसायला तिकडे. तर आपण आता बोटमध्ये आलो. अरे चलो देख जाइए. ओके इथे ना पुढे मजा आ गया. देखो आपण चालले थोडी. जर तुम्हाला एकदम खूप स्पीडचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काय असेल झालेलं घटना गोष्टी जर सगळ्या विसरायचं असतील तर हे दादा आहेत आपले. त्या दादांकडे कधी या. दादा इतकी खतरनाक शिवराजपूर बीचवर जर खरंच माझी बाईक R15 पण कधी एवढा मी स्पीडमध्ये नव्हती पळवली आयुष्यात. तेवढ्या स्पीडमध्ये आम्ही तो समोर जो दिसतोय बीच तिथून इकडे आलो आहोत फक्त 5 मिनिटामध्ये. आमचा जीव इथपर्यंत आलता पण मजाही आम्हाला तेवढीच आली. कधीही जर तुम्हाला वाटलं तर इथे या सर्व राईड्स आहेत. जर तुम्हाला कधी करायचं असेल तुम्ही करू. तर आता आपले शिवराजपूर बीचवरचे सर्व वॉटर स्पोर्ट तर आपण गेले नाही आहेत. आम्ही कपडे नव्हते आणले म्हणून. तर आम्ही फक्त स्पीड बोट आणि जीप चालवली इकडे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेल. आणि बाकी सर्वच आमचे तर इकडचे बाहेरचे सगळे स्पॉट तर आमचे झालेले आहेत. आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाऊ आमच्या रूमवर द्वारकामध्ये जाऊन थोडा आराम वगैरे करूया. नंतर बघूया जर काय करायला भेटलं तर करूया. आणि मेन म्हणजे एक द्वारका मंदिर आपलं बाकी आहे. द्वारकाधीश नगरीमधलं मंदिर तरी आपण दर्शन करायला आजरे जाऊ. तर ही व्हिडिओ तुम्ही बघत राहा. नमस्कार मित्रांनो. तर माझ्या बीचवरती आपण फिरून झाल्यानंतर माझा मोबाईल पूर्ण डेड झाला होता. तर मला पुढे काही शूट नाही घेता आलं. तर मग आम्ही विचार केला की डायरेक्ट आपण रूमवरच येऊया मोबाईल वगैरे सगळं चार्जिंग करून. नंतर आमचं एक मंदिर बाकी होतं द्वारकाधीश मंदिर. तर इकडचं मेन मंदिर आहे द्वारकाचं. तर आपण आता तिकडे चाललो आहोत दर्शनासाठी. तर तुम्ही चला तुम्हाला मी दाखवतो की कसं आहे ते मंदिर. जर तिकडे आपल्याला शूटसाठी जर काय भेटलं तर ठीक, नाही तर बहुतेक मला असं वाटतं तिकडे मोबाईल आपले तिकडे मोबाईल जमाच करतील ना आपले. बहुतेक तिथे आपले मोबाईल जमा होतील. तर बघूया कसं काय. जर मला दाखवायला जर भेटलं तर मी तुम्हाला नक्कीच काही काही गोष्टी दाखवेलच तिकडे, सांगेल की काय तिकडच्या गोष्टी. तर तुम्ही माझ्यासोबतच राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण असंच बघत राहा. जय शिवराय. आमच्या हॉटेलच्या जवळच मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर.
तर आम्ही तिकडे चालतच चाललो आहोत 300 मीटरवरती. 300 मीटरवरती. तर नमस्कार, आपण आता घरी आलो आहोत. आमचं दर्शन खूप छान झालं. द्वारकाधीश मंदिरामधलं खूप छान मंदिर होतं. तिथे टोटल 16 मंदिरं आहेत दर्शनासाठी. खूप भव्य मंदिर आहे. जास्त गर्दी नव्हती म्हणून एक 20 ते 25 मिनटात आमचं दर्शन झालं. तर तिथेही मोबाईल अलाउड नव्हते. नंतर मग आम्ही डायरेक्ट नाश्ता केला, जेवलो आणि डायरेक्ट मग रूमवरच आलो. तर इथेच आता वेळ झाली आपला व्लॉग संपवायची, कारण व्लॉग पण खूप मोठा झाला आहे हा. जर काही गोष्टी राहिल्या असतील माझ्याकडून माझा व्लॉग चांगला अजून करण्यासाठी, तुम्ही मला त्या गोष्टी सांगा. मी त्या गोष्टी करेल माझ्या व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हा माझा पहिला व्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही या माझ्या व्लॉगला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया आपण आपल्या लवकरच दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर जय शिवराय.